नमस्कार मित्रांनो, मी मनीषा. स्वागत आहे तुमचं रिअल स्टोरी या आपल्या चॅनलवर. मित्रांनो, एका पत्नीने आपल्या पतीवर तब्बल 15 वर्ष मनापासून विश्वास ठेवला. त्याच्या कुटुंबासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या आणि संसारासाठी आपलं संपूर्ण आयुष्य दिलं. पण लग्नाच्या 15व्या वाढदिवशी पतीला सरप्राईज देण्यासाठी ती बेंगलोरला पोहोचली आणि तिथे तिच्यासोबत असं काही घडलं ज्याची तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. ज्या पतीसाठी ती आनंदाने हजारो मैलाचा प्रवास करून गेली, त्याच पतीने तिला ओळखायला नकार दिला. या एका धक्क्याने तिचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. पण ती खचली नाही. पुढे तिने आपल्या आयुष्याला अशी नवी दिशा दिली की ज्यांनी कधी तिची किंमत केली नव्हती त्यांनाच तिच्या समोर मान खाली घालावी लागली. नेमकं अभयने आपल्या पत्नीपासून कोणतं मोठं सत्य लपवलं होतं आणि या सगळ्यांनंतर स्नेहाने आपल्या आयुष्याचा काय निर्णय घेतला? चला तर मग जाणून घेऊया ही हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा. शेवटपर्यंत नक्की ऐका. धन्यवाद. स्नेहा आज खूप खुश होती. आज पहिल्यांदाच ती आपल्या पती अभयला भेटण्यासाठी बेंगलोरला जात होती. अभय गेल्या 14 वर्षापासून बेंगलोरमध्येच नोकरी करत होता. वर्षातून फक्त एकदा सुट्टी घेऊन तो घरी यायचा. त्या 15-20 दिवसातच स्नेहाला अभय सोबत राहण्याची संधी मिळायची. बाकीचा संपूर्ण वेळ ती अभयच्या आई वडिलांची काळजी घेण्यात आणि आपल्या दोन्ही मुलांच्या संगोपनात घालवत होती. स्नेहा आणि अभयला 2 मुलं होती. मोठी मुलगी आरोही 14 वर्षाची होती आणि छोटा मुलगा अर्णव अजून 11 वर्षाचा होता. स्नेहाचं संपूर्ण आयुष्य तिच्या सासू सासऱ्यांभोवती आणि मुलांभोवतीच फिरत होतं. तिला कधी घराबाहेर पडून स्वतःसाठी जगण्याची संधीच मिळाली नव्हती. आज आपल्या मुलांच्या हट्टामुळेच ती पतीला सरप्राईज देण्यासाठी बेंगलोरला जात होती. दुसऱ्या दिवशी त्यांच्या लग्नाला 15 वर्ष पूर्ण होणार होती. आरोहीनेच हट्ट करून आईला अभयला सरप्राईज देण्यासाठी तयार केलं होतं. स्नेहाने त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला की तिच्या मागे घर कोण सांभाळणार. तेव्हा तिची सासू सुमित्राबाईंनी सांगितलं की तू मागे घराची अजिबात चिंता करू नकोस. मी अजूनही आरामात घर सांभाळू शकते. स्नेहाने आजपर्यंत कधीही एकटीने इतक्या लांब प्रवास केला नव्हता. त्यामुळे तिला थोडी भीती वाटत होती. तेव्हा तिचे सासरे वसंतरावांनी तिला धीर दिला आणि सांगितलं की तिच्या जाण्याची सगळी व्यवस्था ते करतील. सुरुवातीला स्नेहा जाण्यास नकार देत होती, पण सगळ्यांच्या आग्रहामुळे शेवटी ती जाण्यास तयार झाली. आता जेव्हा ती अभयजवळ पोहोचणार होती तेव्हा तिच्या सगळ्या चिंता आनंदात बदलल्या होत्या. लग्नानंतर पहिल्यांदाच ती अभयसोबत एकांतात काही वेळ घालवणार होती. हाच विचार करत तिचं मन आनंदाने भरून आलं होतं. लग्नाच्या 1 वर्षानंतरच आरोही त्यांच्या आयुष्यात आली आणि त्याच काळात अभयला चांगली नोकरी मिळाली. त्या नोकरीसाठी त्याला बेंगलोरमध्येच राहावं लागणार होतं आणि तेव्हापासून अभय तिथेच राहू लागला. तो दर महिन्याला घर खर्चासाठी पैसे पाठवायचा, पण त्याचं घरी येणं वर्षातून फक्त एकदाच व्हायचं. स्नेहा ही अभयची जबाबदारी समजून घेत होती, त्यामुळे तिने कधीही त्याच्यावर दबाव टाकला नाही. अभयच्या मागे ती संपूर्ण घराची जबाबदारी एकटीच सांभाळत होती. अभयने आपल्या मुलांना मोठं होताना कधी पाहिलंच नव्हतं. त्याला तर आपल्या आई वडिलांना कोणते आजार आहेत हेही माहीत नव्हतं. मुलांच्या शाळेत कार्यक्रम असो, पालक सभा असो किंवा त्यांचा वाढदिवस साजरा करायचा असो, हे सगळं स्नेहाच एकटीने करायची. तिने कधीही अभयकडे तक्रार केली नव्हती. आजही जेव्हा ती अभयला भेटायला निघाली होती तेव्हा तिने त्याच्या आवडीचे भरपूर पदार्थ बनवून घेतले होते. गेल्या आठवड्यापासून ती स्वयंपाकघरात तासनतास मेहनत करून अभयच्या आवडीच्या गोष्टी बनवत होती. पण ह्या मेहनतीतही तिला एक वेगळाच आनंद मिळत होता. अभयसोबत घालवणार असलेले काही क्षण तिच्यासाठी खूप अनमोल होते. घरातून निघताना आरोहीच्या चेहऱ्यावरची काळजी स्नेहाला स्पष्ट दिसत होती. ती वारंवार आईला सांगत होती, आई, कुठे उतरायचं, तिथून टॅक्सी कुठून घ्यायची, कोणत्या पत्त्यावर जायचं, तिथे पोहोचल्यावर सगळ्यांना फोन करायचा, आधी बाबांना आणि मग घरी फोन करायचा. ती एखाद्या मोठ्या माणसासारखी आईला सूचना देत होती. आपल्या मुलीचे इतकं प्रेम आणि काळजी पाहून स्नेहाचं मन भरून आलं. एका क्षणी तिला वाटलं की आपण जाऊच नये, पण आज तिला स्वतःसाठी जगायचं होतं. काही वेळ फक्त स्वतःसाठी आणि अभयसाठी घालवायचा होता.
अभय जेव्हा घरी यायचा तेव्हा संपूर्ण कुटुंब त्याच्या भोवती जमायचं. मुलं संपूर्ण वर्षाची कसर त्या काही दिवसात भरून काढायची. अभयचे आई वडीलही दिवसभर त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करायचे. स्नेहाचा तर सगळा वेळ स्वयंपाकघरात अभयच्या आवडीचे पदार्थ बनवण्यातच जायचा. तिच्याकडे रात्रीचे काही तासच असायचे जेव्हा ती अभय सोबत असायची. विमानतळावरून बाहेर पडतानाच तिचा फोन वाजला. आरोहीचा फोन होता. स्नेहाने लगेच फोन उचलला. आरोही विचारू लागली, आई, तुम्ही व्यवस्थित पोहोचलात ना? स्नेहाने तिला सांगितलं की प्रवास खूप छान झाला आणि आता ती अभयला फोन करणार आहे. पण तेवढ्यात आरोहीने तिला थांबवलं. ती म्हणाली, आई, तुम्ही आताच बाबांना फोन केलात तर आपलं सरप्राईज खराब होईल. त्यामुळे घरी पोहोचल्यानंतर थेट बाबांना सरप्राईज द्या. बाबा दार उघडतील आणि तुम्ही सरळ त्यांच्या गळ्यात पडायचं. असं म्हणत ती हसू लागली. स्नेहाने खोटा राग दाखवत म्हटलं, आजकाल तू काही जास्त सिनेमा पाहायला लागली आहेस. घरी आल्यावर तुझी चांगली खबर घेते. असं म्हणत ती हसली आणि फोन ठेवला. फोन ठेवल्यावर ती इकडे तिकडे पाहू लागली. बाहेर अनेक टॅक्सी उभ्या होत्या. स्नेहाने एका टॅक्सीला हात केला. टॅक्सी तिच्या समोर येऊन थांबताच ती त्यात बसली. तिने ड्रायव्हरला पत्ता दिला आणि त्या पत्त्यावर जाण्यास सांगितलं. ड्रायव्हर तिला अभयच्या घराकडे घेऊन निघाला. टॅक्सी जसजशी पुढे जात होती तसतशी स्नेहाच्या हृदयाची धडधड वाढत होती. तिच्या मनात एकच विचित्रशी घबराट निर्माण झाली होती. नवीन ठिकाणी आल्यामुळे असं होत असावं असं तिला वाटलं. स्नेहा त्या पत्त्यावर पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. टॅक्सीने तिला एका मोठ्या इमारतीसमोर सोडलं. स्नेहाने पाहिलं की ती खूप उंच इमारत होती. तिला आठवलं की अभयने सांगितलं होतं की तो आपल्या इमारतीच्या 25व्या मजल्यावर राहतो. ती आत जाणार इतक्यात बाहेर उभ्या असलेल्या गार्डने तिला थांबवलं. तो विचारू लागला, आपण कोणाला भेटायला आला आहात? स्नेहाने त्याला पत्ता दाखवत सांगितलं, मी माझ्या पती अभयला भेटायला आले आहे. ते 25व्या मजल्यावर राहतात. तिचं बोलणं ऐकून गार्ड तिच्याकडे विचित्र नजरेनं पाहू लागला. स्नेहाला थोडं विचित्र वाटलं पण तिने त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. गार्डने तिला तिथेच थांबवलं आणि अभयला फोन करू लागला. अनोळखी व्यक्तीला तो इमारतीत आत जाऊ देऊ शकत नव्हता. स्नेहालाही त्याचं म्हणणं समजत होतं म्हणून ती तिथेच उभी राहून अभयची वाट पाहू लागली. गार्डने अनेक वेळा अभयला फोन केला पण त्याने फोन उचलला नाही. गार्ड स्नेहाकडे पाहत म्हणाला, मॅडम, अभय साहेब स्वतः तुमच्याबद्दल सांगत नाहीत तोपर्यंत मी तुम्हाला आत जाऊ देऊ शकत नाही. तुम्हाला इथेच थांबून त्यांची वाट पाहावी लागेल. त्यांची ऑफिसमधून येण्याची वेळही झाली आहे. स्नेहा एका बाजूला शांतपणे उभी राहिली. काही वेळाने एक पांढऱ्या रंगाची कार तिच्या समोरून गेली. स्नेहाने लगेच त्या गाडीचा नंबर ओळखला. ती अभयचीच कार होती. गाडी आत जाणार इतक्यात गार्डने ती थांबवली. तो अभय जवळ जाऊन त्याच्याशी काहीतरी बोलू लागला. तोपर्यंत स्नेहाही गाडीच्या जवळ पोहोचली होती. तिने पाहिलं की अभय सोबत गाडीत आणखीन एक स्त्री बसली होती. हे पाहून तिला विचित्र वाटलं. अभय इथे एकटाच राहतो हे तिला माहीत होतं. मग यावेळी त्याच्या गाडीत दुसरी स्त्री का होती हा प्रश्न तिच्या मनात आला. ती अभयला काही विचारणार इतक्यात अभय गाडी घेऊन आत निघून गेला. स्नेहाही त्याच्या मागे आत जाणार होती पण गार्डने तिला पुन्हा थांबवलं. त्याने असं करताच स्नेहा त्याच्याकडे अविश्वासाने पाहू लागली. तिला वाटलं होतं की अभयने तिच्याबद्दल गार्डला सांगितलं असेल पण गार्डने जे सांगितलं ते ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. गार्ड म्हणाला, अभय साहेब म्हणाले की ते तुम्हाला ओळखत नाहीत त्यामुळे मी तुम्हाला आत जाण्याची परवानगी देऊ शकत नाही. हे ऐकता स्नेहा अवाक होऊन अभयच्या दिशेने गेला होता. तिकडे पाहू लागली. तिने लगेच फोन काढून अभयला फोन केला पण अभयने फोन उचलला नाही. ती बराच वेळ तिथेच उभी राहून अभयला फोन करत राहिली. शेवटी गार्ड तिच्यावर हसत म्हणाला, मॅडम, कुणाला तरी आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असाल पण अभय साहेब खूप हुशार आहेत आणि त्यांची पत्नी तर त्याहूनही जास्त हुशार आहे. त्यांनी तुम्हाला पुन्हा इथे पाहिलं तर तुमच्यासाठी चांगलं होणार नाही. त्यामुळे शांतपणे इथून निघून जा. त्याने स्नेहाला तिथून जाण्याचा इशारा केला पण स्नेहाची अवस्था अशी झाली होती की तिला कोणाचंही बोलणं ऐकू येत नव्हतं. जणू वेळ तिथेच थांबला होता. ती फक्त अभयच्या दिशेने गेला होता
तिकडे एकटक पाहत होती. बराच वेळ ती तशीच उभी राहिल्यावर गार्ड पुन्हा तिच्यावर ओरडला. इथे उभी राहून काय बघत आहेस? निघ इथून. तुमच्यासारख्या बायकांना मी चांगलं ओळखतो. एखादा श्रीमंत माणूस दिसला की त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी वेगवेगळे जाळे टाकायला सुरुवात करता. स्वतःला अभय साहेबांची पत्नी म्हणण्याआधी एकदा आरशात स्वतःकडे पाहिलं असतंस. कुठे अभय साहेब आणि कुठे तू? एका मध्यमवर्गीय घरातील साधी घरगुती बाई, असं म्हणत तो पुन्हा तिच्यावर हसू लागला. तेवढ्या स्नेहाच्या फोनची रिंग वाजली. फोनच्या आवाजाने तिला थोडं भान आलं. तिने फोनकडे पाहिलं तर अभयचा फोन होता. तिने थरथरत्या हातांनी फोन उचलला. दुसऱ्या बाजूने अभयचा रागवलेला आवाज होता. तू इथे अचानक काय करायला आली आहेस? आत्ताच्या आत्ता परत घरी जा आणि खबरदार इथे कोणताही तमाशा करण्याचा प्रयत्न केलास तर मी लवकरच घरी येऊन तुझ्याशी बोलतो. एवढं बोलून त्याने फोन ठेवला. 2 मिनिटांनी पुन्हा फोन वाजला. यावेळी आरोहीचा फोन होता. स्नेहाने थरथरत्या हातांनी फोन उचलला. दुसऱ्या बाजूने आरोहीचा उदास आवाज आला. आई, आत्ताच बाबांचा फोन आला होता. ते काही दिवस ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेले आहेत म्हणे. आपण बाबांना सरप्राईज द्यायचा विचार केला होता, पण इथे तर बाबांनीच आपल्याला सरप्राईज दिलं. आता तुम्ही तिथे काय करणार? तुम्ही लगेच परत या. मी तुमचं परतीचं तिकीट बुक केलं आहे. त्याची माहिती तुमच्या फोनवर पाठवत आहे. एवढं बोलून तिने फोन ठेवला. काही वेळाने स्नेहाच्या फोनवर नोटिफिकेशन आलं. त्यात तिच्या परतीच्या तिकिटाची माहिती होती. स्नेहाने फोनकडे पाहिलं आणि मग त्या इमारतीकडे पाहिलं जिथे अभय राहत होता. ती जड पावलांनी रस्त्याकडे निघाली. त्यावेळी तिला कुठे चालली आहे याचंही भान नव्हतं. चालता चालता ती एका पार्कमध्ये पोचली. तिने इकडे तिकडे पाहिलं. एका कोपऱ्यात रिकामी बाकडी होती. तिची पावलं आपोआप त्या बाकड्याकडे वळली. बाकावर बसताच तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिला वाटत होतं की या क्षणी मोठ्याने ओरडावं आणि आपल्या मनातलं सगळं दुःख बाहेर काढावं. ज्या माणसाच्या कुटुंबासाठी तिने आपल्या आयुष्यातली 15 वर्ष खर्च घातली, आज त्याच माणसाने तिला ओळखण्यासही नकार दिला होता. हा धक्का इतका मोठा होता की तिच्या आतून सगळं काही तुटून गेल्यासारखं वाटत होतं. बराच वेळ ती तिथेच बसून रडत राहिली. तेवढ्यात काही मुलं धावत तिच्या जवळ आली आणि म्हणाली, काही खायला द्या ना, आम्ही कित्येक दिवसांपासून काही खाल्लं नाही. त्या मुलांना पाहून तिला आठवलं की तिने अभयसाठी त्याच्या आवडीचे कितीतरी पदार्थ बनवून आणले होते, पण आता ते त्याला देण्याचा प्रश्न नव्हता. तिने आपली बॅग उघडली आणि ते सगळे पदार्थ त्या मुलांमध्ये वाटून दिले. मुलं आनंदाने ते खाण्याचे पदार्थ घेऊन तिथून निघून गेली. मुलं गेल्यानंतर स्नेहा पुन्हा एकटी बसून आजच्या दिवसाचा विचार करू लागली. ती काय विचार करून इथे आली होती आणि काय झालं होतं? अभयने ज्या प्रकारे तिला ओळखण्यासही नकार दिला होता त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. लग्नाच्या 15व्या वाढदिवशी अभयकडून असं गिफ्ट मिळेल याची तिने कल्पनाही केली नव्हती. एवढ्या वर्षात तिला कधीही वाटलं नव्हतं की अभयने इथे आपलं एक वेगळंच जग उभं केलं असेल. जर अभयला तिच्या सोबत राहायचंच नव्हतं तर त्याने इतकी वर्ष तिच्याशी खोटं का बोललं, हा प्रश्न तिच्या मनात वारंवार येत होता. अभयच्या या विश्वासघाताची शिक्षा कोणाला द्यावी हे तिला समजत नव्हतं. त्याच्या आई वडिलांना, ज्यांच्यासोबत तिने आयुष्यातली 15 वर्ष घालवली होती आणि ज्यांच्याशी तिचं आता एक खोल नातं निर्माण झालं होतं. घर, कुटुंब आणि मुलांच्या जबाबदाऱ्या सांभाळताना तिने स्वतःकडे कधी लक्षच दिलं नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर आधीसारखी चमक उरली नव्हती आणि तिचं शरीरही पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. घरकामात ती इतकी गुंतून गेली होती की स्वतःसाठी वेळच मिळत नव्हता. पण हे सगळं तिने कोणासाठी केलं होतं? अभयसाठी, त्याच्या आई वडिलांसाठी आणि आपल्या मुलांसाठी. आणि आज त्याचं फळ तिला असा विश्वासघात म्हणून मिळालं होतं. ती नाईलाजाने उठली आणि विमानतळाकडे निघाली. घरी पोहोचताच आरोहीने तिला मिठी मारली. ती आईची माफी मागत म्हणाली, आई, मला माफ करा. मला माहीत नव्हतं की माझं हे सरप्राईज तुमच्यासाठी एवढी मोठी अडचण निर्माण करेल. अर्णव अनावधाने म्हणाला, आई, बाबांना सरप्राईज द्यायला गेली होती पण स्वतः सरप्राईज झाली. अर्णवचं बोलणं ऐकून आरोही उदास होऊन म्हणाली, सगळी माझी चूक आहे. मीच हे सरप्राईज व्यवस्थित प्लॅन केलं नाही.
आपल्या मुलांना असं उदास पाहून स्नेहाने जबरदस्तीने हसण्याचा प्रयत्न केला. जणू ती सगळ्यांना दाखवू इच्छित होती की ती ठीक आहे. ती मोठ्या मुश्किलीनं एवढंच म्हणू शकली, बाळांनो, मी खूप थकले आहे. मला थोडा वेळ आराम करायचा आहे. आरोही लगेच आईला तिच्या खोलीत घेऊन गेली आणि आराम करण्यास सांगून तिथून निघून गेली. ती गेल्यावर स्नेहाच्या संयमाचा बांध फुटला. ती थेट बाथरूममध्ये गेली आणि शॉवर सुरू करून त्याखाली उभी राहिली, जेणेकरून तिचे अश्रू पाण्यासोबत वाहून जातील. 1 तास ती तशीच शॉवर खाली उभी राहिली. बाहेर आल्यानंतर तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. आपल्या कुटुंबासाठी तिला स्वतःला सावरावंच लागणार होतं. तिला अभयवर ओरडायचं होतं, त्याला प्रश्न विचारायचे होते, पण ती काहीच करू शकली नाही. उलट ती शांतपणे घरी परत आली. आयुष्यातली 15 वर्ष काही साधी गोष्ट नव्हती. तिने इतका मोठा काळ अभयपासून दूर राहून घालवला होता. तिने पूर्ण प्रामाणिकपणे आपल्या आयुष्यातला मौल्यवान वेळ या घराला दिला होता. आपल्या प्रेमाने या घराला घर पण दिलं होतं. सगळ्यांच्या मनात आपलेपणाची भावना निर्माण केली होती. पण आज तिला हे घर आपलंसं वाटत नव्हतं. तिला वाटत होतं की ती या घराचा भाग कधीच नव्हती. अभयने तिला इथे फक्त आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी ठेवून दिलं होतं. ती या विचारांमध्ये गुंतलेली असतानाच आरोही हातात चहाचा कप घेऊन तिच्या जवळ आली. ती आईला विचारू लागली, आई, तुम्ही बाथरूममध्ये एवढा वेळ काय करत होतात? मी 2दा चहा घेऊन आले, पण तुम्ही तेव्हाही बाथरूममध्येच होतात. त्यावेळी स्नेहा तिच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अवस्थेत नव्हती. तिने शांतपणे चहाचा कप घेतला आणि चहा पिऊ लागली. आपल्या आईला इतकं शांत पाहून आरोहीला संशय आला. आजपर्यंत तिने आईला इतकं शांत कधीच पाहिलं नव्हतं. ती विचारू लागली, आई, तुम्ही ठीक आहात ना? स्नेहाला माहीत होतं की या क्षणी तिने काही बोलण्याचा प्रयत्न केला तर शब्दापेक्षा आधी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतील. म्हणून तिने गप्प राहण्याचा निर्णय घेतला. तिने चहाचं कप आरोहीच्या हातात देत म्हटलं, मला थोडा वेळ आराम करायचा आहे, त्यामुळे मला कोणी डिस्टर्ब करू नका. आईचं म्हणणं ऐकून आरोहीही शांतपणे तिथून निघून गेली. स्नेहाला घरी येऊन 2 दिवस झाले होते, पण तिच्या चेहऱ्यावरची उदासी आणि शांतता अजूनही तशीच होती. आरोही 14 वर्षाची असली तरी खूप समजूतदार होती. तिच्या लक्षात आलं होतं की आईला नक्कीच काहीतरी त्रास देत आहे. तिने अनेक वेळा स्नेहाशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण स्नेहा प्रत्येक वेळी काही ना काही कारण सांगून विषय टाळत होती. एका आठवड्यानंतर अभय घरी आला. त्याला पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्याच्या आई वडिलांनी आनंदाने त्याला मिठी मारली. अर्णव तर पप्पा पप्पा करत त्याच्या मागे फिरू लागला. तो घरी येता संपूर्ण घर त्याच्या पुढे मागे फिरू लागलं. सुमित्राबाईंनी स्नेहाला लगेच आदेश दिला, किती दिवसांनी माझा मुलगा घरी आला आहे. आज तू सगळं जेवण माझ्या मुलाच्या आवडीचंच बनव. दुसऱ्या कोणत्याही वेळी स्नेहा ही अभयच्या आवडीचे पदार्थ बनवण्यात गुंतली असती, पण आता तिला त्याचं सत्य माहीत होतं. अभयच्या नजरेत आपली काय किंमत आहे हे तिला कळलं होतं. त्यामुळे आज तिने नेहमीसारखं साधं जेवण बनवलं. जेवण टेबलवर वाढल्यावर सुमित्राबाई स्नेहाला बोलू लागल्या, माझा मुलगा कित्येक दिवसांनी घरी आला आहे. तिथे त्याला घरचं जेवण कुठे मिळत असेल आणि इथे घरी येऊनही त्याला हे साधं जेवणच खावं लागत आहे, असं म्हणत त्यांनी चेहरा पाडला. पण आज त्यांच्या बोलण्याचा स्नेहावर काहीही परिणाम झाला नाही. तिने ना अभयकडे पाहिलं ना त्यांच्याकडे लक्ष दिलं. ती शांतपणे आपलं काम करत राहिली. अभयलाही तिची शांतता जाणवत होती, पण त्याला खात्री होती की रात्री स्नेहा आपल्या खोलीत नक्की येईल. म्हणून त्याने रात्री तिच्याशी बोलण्याचा निर्णय घेतला. रात्री स्नेहा काम आटोपून आरोहीच्या खोलीकडे निघाली. आज तिला आपल्या खोलीत जाण्याची अजिबात इच्छा नव्हती, कारण त्या खोलीत असा माणूस होता ज्याच्या आयुष्यात तिची कोणतीही किंमत नव्हती. आज तो तिला एखाद्या अनोळखी माणसासारखा वाटत होता. ती आरोहीच्या खोलीत आली तेव्हा आरोही अभ्यास करत होती. आईला त्यावेळी आपल्या खोलीत पाहून ती विचारू लागली, आई, काय झालं? तुम्हाला काही हवं आहे का? स्नेहा शांतपणे पलंगावर झोपली आणि म्हणाली, आज मला माझ्या मुलीसोबत झोपावंसं वाटत आहे, म्हणून आज मी तुझ्या खोलीतच झोपणार आहे. आईचं हे बोलणं ऐकून आरोहीचा संशय जवळपास खात्रीत बदलला. कारण बाबा जेव्हा घरी यायचे तेव्हा आई नेहमी त्यांच्या सोबतच झोपायची. आज तिने जेवणाच्या टेबलवरही पाहिलं होतं.
की बाबांच्या आवडीचे पदार्थ बनवणारी तिची आई आज साधं जेवण बनवत होती. आरोहीने ठरवलं की आज ती आईकडून सत्य जाणून घेणारच. आरोही आणि स्नेहाचं नातं आई मुलीपेक्षा मैत्रिणीसारखं होतं. आरोही आईपासून काहीही लपवत नव्हती आणि स्नेहाही आपल्या प्रत्येक अडचणी मुलीसोबत शेअर करायची. आरोहीने आपली पुस्तकं बंद केली आणि आईजवळ येऊन झोपली. ती आईच्या छातीशी बिलगत म्हणाली, "आई, तुम्ही बंगळुरूहून आल्यापासून खूप जास्त त्रासलेले दिसत आहात. प्लीज मला सांगा ना, तिथे असं काय झालं ज्यामुळे तुम्ही इतक्या बदललात? आज तुम्ही बाबांच्या आवडीची एकही गोष्ट बनवली नाही, ना तुम्ही त्यांच्यासोबत खोलीत झोपत आहात." एवढं बोलून ती सरळ बसली आणि तिने आईच्या डोळ्यात पाहिलं. तिथे अश्रू स्पष्ट दिसत होते. आरोही लगेच आईच्या छातीशी बिलगली. मुलीच्या मिठीत जाताच स्नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न केला, पण आज ती स्वतःला सावरू शकत नव्हती. बराच वेळ ती आरोहीला मिठी मारून रडत राहिली. थोडी शांत झाल्यावर आरोहीने प्रेमाने विचारलं, "आई, प्लीज सांगा ना, काय झालं?" स्नेहाने मोठ्या मुश्किलीनं तिला सगळं सत्य सांगितलं. सत्य समजल्यानंतर आरोहीला विश्वासच बसत नव्हता की तिचे बाबा त्यांना एवढा मोठा धोका देत आहेत. त्यांनी या घराबाहेर स्वतःचं वेगळं जग उभं केलं होतं. आता तिला समजलं की तिची आई एवढी उदास आणि शांत का राहते. तिच्या बाबांनी तिच्या आईचा विश्वास तोडला होता. तिने लहानपणापासून पाहिलं होतं की तिची आई घराची प्रत्येक जबाबदारी एकटीने सांभाळत आली होती. ती नेहमी प्रत्येकाच्या विश्वासाला खरी उतरली होती. पण आज तिचाच विश्वास तुटला होता. दुसरीकडे अभय आपल्या खोलीत बसून घड्याळाकडे पाहत होता. रात्रीचे 12 वाजले होते, पण स्नेहा अजूनही खोलीत आली नव्हती. त्याला वाटलं होतं की ती इथे आल्यावर तो स्नेहाला समजावून सांगेल, कारण त्याला खात्री होती की स्नेहा त्याला सोडून कुठेही जाणार नाही. ती घरात राहणारी एक साधी आणि घरगुती स्त्री होती. तिचं संपूर्ण आयुष्य या 4 भिंतींच्या आत गेलं होतं. अशा परिस्थितीत ती हे घर सोडून कुठे जाणार होती? याच विश्वासामुळे अभयने बंगळुरूमध्ये काव्यासोबत दुसरं लग्न केलं होतं. काव्याची भेट त्याला ऑफिसमध्ये झाली होती. हळूहळू दोघांमध्ये बोलणं वाढत गेलं आणि 5 वर्षापूर्वी अभयने काव्यासोबत लग्न केलं होतं. त्याने काव्याला सांगितलं होतं की दिल्लीमध्ये त्याचे आई वडील एकटे राहतात आणि तो त्यांनाच भेटायला दिल्लीला जातो. काव्याने अनेक वेळा त्याला सांगितलं की तिलाही त्याच्या आई वडिलांना भेटायचं आहे, पण अभयने हे कारण सांगून तिला टाळलं की त्याचे आई वडील एवढ्या मॉडर्न सुनेला स्वीकारणार नाहीत. अशा प्रकारे त्याने स्नेहा आणि काव्या दोघींनाही अंधारात ठेवलं होतं. सकाळ झाली. अभयला माहीत होतं की घरात सगळ्यात आधी स्नेहाच उठते आणि यावेळी ती स्वयंपाकघरात एकटी असेल. स्नेहा स्वयंपाकघरात काम करत होती तेव्हा अभय तिच्या जवळ येऊन उभा राहिला. आज अभयचं अशा प्रकारे आपल्या जवळ उभं राहणं सुद्धा स्नेहाला नकोसं वाटत होतं. तिला अभयशी कोणतंही नातं ठेवायचं नव्हतं. तिचं मन होतं की या घरातून कुठेतरी दूर पळून जावं, पण तिच्यावर मुलांची जबाबदारी होती. मुलांना घेऊन ती कुठे जाणार हाच विचार करून ती अजूनही या घरात राहिली होती आणि अभय त्याच गोष्टीचा फायदा घेत होता. त्याने स्नेहाचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण स्नेहा झटकन मागे झाली. अभयला वाटलं की ती अजूनही रागवलेली आहे. काही दिवसांनी तिचा राग शांत होईल आणि सगळं पुन्हा पूर्वीसारखं होईल, पण यावेळी तो चुकीचा होता. स्नेहा शांतपणे स्वयंपाकघरातून बाहेर निघून गेली. अभय 1 आठवडा घरी राहिला, पण या काळात स्नेहाने त्याला बोलण्याची कोणतीही संधी दिली नाही, कारण तिला माहीत होतं की अभयशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. जो माणूस इतकी वर्ष तिच्याशी खोटं बोलत राहिला आणि तिला धोका देत राहिला, तो आपली चूक कधीच मान्य करणार नव्हता. ज्या दिवशी अभय परत बेंगळूरला जाणार होता, त्या दिवशी त्याने सामान पॅक करण्याच्या बहाण्याने स्नेहाला खोलीत बोलावलं. स्नेहाला माहीत होतं की एकदा तरी अभयशी बोलावं लागेल, त्यामुळे ती पूर्णपणे तयार होती. ती खोलीत पोहोचताच अभय तिच्यावर ओरडू लागला, "तू स्वतःला काय समजतेस? एवढे नखरे का दाखवतेस? मी तुला दर महिन्याला पैसे पाठवतो ना, त्या पैशात तू तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण करतेस, आरामात या घरात राहतेस. अजून तुला काय हवं आहे? तू इथे आरामात सगळ्यांसोबत राहतेस, पण मी तिथे एकटा राहतो. माझा एकटेपणा दूर करण्यासाठी मी कोणाला माझ्या आयुष्यात सामील केलं तर त्यात एवढं काय बिघडलं? मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतोय ना, मग तुला काय अडचण आहे? शांतपणे या घरात राहा
आणि आरामाचं आयुष्य जगा. अभयचं बोलणं ऐकून स्नेहाचे सगळे प्रश्न तिथेच संपले. तिला जे काही विचारायचं होतं ते विचारण्याची आता गरजच उरली नव्हती. अभय निघून गेल्यानंतर स्नेहा आपल्या आयुष्याचा विचार करू लागली. ती विचार करू लागली, तिचं संपूर्ण आयुष्य असंच जाणार का? तिची स्वतःची काही किंमत नाही का? अभयच्या नजरेत ती इथे आरामाचं आयुष्य जगत होती, पण एकट्याने संपूर्ण कुटुंब सांभाळणं किती कठीण आहे हे फक्त तिलाच माहीत होतं. आई वडिलांची तब्येत वारंवार बिघडायची. डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेणं, त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाणं, औषधांची काळजी घेणं, मुलांच्या शाळेत जाणं, पालक सभा अटेंड करणं, कार्यक्रमांना जाणं, घराचं सामान आणणं, नातेवाईकांशी संबंध टिकवून ठेवणं, या सगळ्या जबाबदाऱ्या स्नेहा एकटीच सांभाळत होती. पण तिला मिळालं काय? फक्त धोका. आजही सगळ्यांच्या नजरेत अभय एक आदर्श मुलगा होता. प्रत्येकाला वाटत होतं की तो बाहेर राहून रात्र दिवस आपल्या कुटुंबासाठी मेहनत करतो आणि एकटं आयुष्य जगतो. पण खरी हकीकत फक्त स्नेहाला माहीत होती. तिला हे घर सोडून जायचं असेल तरी या वयात तिला कोण नोकरी देणार? ती मुलांची जबाबदारी एकटी कशी सांभाळणार? माहेरी जाणं 2 दिवसांसाठी ठीक वाटतं, पण ह्या वयात मुलांना घेऊन माहेरी गेली तरी तिथे ती त्यांच्यावर ओझं होईल. या वयात तिला कोणावरही ओझं व्हायचं नव्हतं. या सगळ्या अडचणी असूनही तिला अभयचा सामना करायचा नव्हता. 15 वर्षाचं नातं, 15 वर्षाचं प्रेम आणि एकमेकांवरील विश्वास सगळं उद्ध्वस्त झालं होतं. तिच्या मनात हजारो प्रश्न होते, पण त्या प्रश्नांची उत्तरही तिला शोधायची होती. आरोहीला सगळं माहीत असूनही आईसाठी ती काही करू शकत नव्हती. एका रात्री ती आई जवळ आली आणि विचारलं, आई, तुम्हाला अजूनही बाबांसोबत राहायचं आहे का? हा प्रश्न ऐकून स्नेहा तिच्याकडे पाहू लागली. हाच तो प्रश्न होता ज्याचं उत्तर ती इतके दिवस शोधत होती. स्नेहाने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हटलं, बाळा, मला खूप काही करायचं आहे, पण ह्या वयात मी काय करू शकते? मी कधी या घराबाहेर पाऊलच टाकलं नाही. हे घरच माझं संपूर्ण जग आहे. मी हे घर सोडून जाऊ इच्छित असले तरी कुठे जाऊ? आरोही आईच्या डोळ्यात पाहत राहिली. तिथे मजबुरी आणि निराशा स्पष्ट दिसत होती. तिला माहीत होतं की आई बरोबर बोलत आहे, पण तिला आपल्या आईसाठी काहीतरी करायचं होतं. तिला आठवलं की तिची आई खूप छान स्वयंपाक करते. तिच्या हाताच्या जेवणाची संपूर्ण नातेवाईकांमध्ये तारीफ केली जायची. आरोहीच्या मैत्रिणीही तिच्या आईच्या हाताच्या पदार्थाचं खूप कौतुक करायच्या. आरोही विचार करू लागली की आईच्या ह्या कौशल्याला जगासमोर का आणू नये. आता ती रोज आईकडून वेगवेगळे पदार्थ बनवून घ्यायची आणि स्नेहा स्वयंपाक करत असताना ती मोबाईलवर तिचे व्हिडिओ बनवायची. सुरुवातीला स्नेहालाही थोडं विचित्र वाटलं. ती विचारायची, तू माझ्या स्वयंपाकाचे व्हिडिओ वारंवार का बनवतेस? तेव्हा आरोहीने सांगितलं की ती ते व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत आहे. हळूहळू लोकांना तिच्या आईने बनवलेले पदार्थ आवडू लागले. आरोहीने पाहिलं की लोकांना तिच्या आईचा स्वयंपाक खूप आवडत आहे. तेव्हा तिने आईसमोर क्लाउड किचन सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला. सुरुवातीला स्नेहाला तिचा हा प्रस्ताव आवडला नाही, पण जेव्हा त्यांच्याकडे लोकांच्या ऑर्डर्स येऊ लागल्या तेव्हा तीही या कामाबाबत गंभीर झाली. आता ती आरोहीच्या मदतीने घरातूनच काम करू लागली. 1 वर्षाच्या आत तिने चांगली कमाई केली. तिचं क्लाउड किचनचं काम वेगाने वाढू लागलं, पण जसजसं काम वाढत गेलं तसतशी साधनांची कमतरता भासू लागली. त्यांचं घर स्वयंपाकघर या कामासाठी छोटं पडू लागलं. त्यावेळी स्नेहाचे सासरे वसंतरावांनी त्यांना मदत केली. त्यांनी आपल्या मित्राचा एक छोटा फ्लॅट त्यांना भाड्याने मिळवून दिला. स्नेहाने मदतीसाठी आणखी 2 लोकांना कामावर ठेवलं. अशा प्रकारे तिचं स्वयंपाकाचं कौशल्य तिच्या कमाईचं साधन बनलं. सोशल मीडियावरही आरोहीचं चॅनल खूप वेगाने वाढत होतं. तिथूनही त्यांना चांगली कमाई येऊ लागली. आई मुलीने मिळून केलेली ही छोटीशी सुरुवात कधी मोठ्या व्यवसायात बदलली हे त्यांनाही कळलं नाही. मध्ये अनेक समस्या आल्या, पण त्यांनी मिळून त्या समस्यांचा सामना केला. एके दिवशी अचानक अभय घरी परत आला. त्यावेळी तो खूप निराश दिसत होता. त्याचा चेहरा जो नेहमी उत्साहाने भरलेला दिसायचा आज पूर्णपणे उतरला होता. त्याच्या चेहऱ्यावरूनच जाणवत होतं की त्याच्यासोबत काहीतरी वाईट घडलं आहे. पण स्नेहाने त्याच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. ती शांतपणे आपल्या कामात गुंतलेली राहिली. अभयने जेव्हा स्नेहाकडे पाहिलं
तेव्हा आज ती त्याला पूर्णपणे बदललेली दिसली. आज ती एक आत्मनिर्भर स्त्री होती, जी स्वतःच्या पायावर उभी होती. आज तिला अभयसारख्या माणसाच्या आधाराची गरज नव्हती. ती स्वतःचं आणि आपल्या मुलांचं पालन पोषण करू शकत होती. ती फक्त यासाठी या घरात राहिली होती की कारण तिला वाटत होतं की अभय परत येईपर्यंत त्याचे आई वडील तिची जबाबदारी आहे. अभयने सगळ्यांना सांगितलं की तो कायमचा परत आला आहे. आता त्याला एकटं राहायचं नाही, म्हणून त्याने नोकरी सोडली आहे. त्याने हे आधी सांगितलं असतं तर स्नेहा आनंदाने वेडी झाली असती. पण आता परिस्थिती वेगळी होती. त्याची ही गोष्ट ऐकून सुमित्राबाई खूप खुश झाल्या, कारण त्या आई होत्या आणि त्यांना आपल्या मुलाला डोळ्यासमोर ठेवायचं होतं. पण ह्यावेळी वसंतरावांचा अभय सोबतचा व्यवहार वेगळा होता. संध्याकाळी सगळे जेवायला बसले असताना वसंतरावांनी अचानक विचारलं, काय झालं बेटा? अचानक नोकरी सोडून परत यायचं कसं काय ठरवलं? अभय जेवता जेवताच म्हणाला, मी सांगितलं ना, आता मला एकटं राहावंसं वाटत नाही, म्हणून मी नोकरी सोडली आणि आता इथेच तुमच्यासोबत राहणार आहे. तेव्हा वसंतराव म्हणाले, तू तिथे एकटा कुठे होतास? तिथे तुझी दुसरी बायकोही होती ना, मग अचानक तिला सोडून इथे परत यायची इच्छा कशी झाली? वसंतरावांचं हे बोलणं ऐकताच सगळे त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. सुमित्राबाईंना तर काही समजत नव्हतं की वसंतराव काय बोलत आहेत, पण स्नेहा आणि आरोही त्यांच्या बोलण्याचा अर्थ चांगलाच समजत होत्या. अभय आपल्या वडिलांकडे पाहू लागला. वसंतराव पुन्हा म्हणाले, बहुतेक तुझी दुसरी बायको तुला सोडून पळून गेली, म्हणून तू धावत धावत तुझ्या पहिल्या बायकोकडे परत आलास. वसंतरावांचं बोलणं ऐकून अभयची नजर लाजेने खाली झुकली. तेव्हा सुमित्राबाई आपल्या मुलाचा बचाव करू लागल्या, पण वसंतरावांनी त्यांना थांबवत म्हटलं, तुला माहित आहे का, तुझा हा नालायक मुलगा इथे परत का आला आहे? कारण त्याच्या दुसऱ्या बायकोने त्याला धोका देऊन पळ काढला. ती त्याची सगळी जमा पुंजी आणि तो राहत असलेला फ्लॅट विकून पळून गेली. जेव्हा त्याच्याकडे काहीच उरलं नाही आणि लोकांमध्ये त्याची बदनामी होऊ लागली, तेव्हा तो इथे परत आला. त्यांनी अभयकडे पाहत सांगितलं, तुला काय वाटलं? मला काहीच माहिती नाही. सुनबाई बंगळुरूहून परत आली आणि आठवड्यानंतर तूही तिच्या मागे घरी आलास. तेव्हाच मला सगळं समजलं होतं. मी त्यावेळी मजबूर होतो, कारण माझ्या पेन्शनवर या घराचा खर्च चालवणं कठीण होतं. पण आज माझी सून एवढी सक्षम आहे की ती स्वतःचा आणि आपल्या मुलांचा खर्च सहज उचलू शकते. आज ती माझ्या या नालायक मुलाच्या पैशावर अवलंबून नाही. सुमित्राबाई अजूनही आईच्या ममतेमुळे आपल्या मुलाचीच बाजू घेत होत्या. पण वसंतरावांनी ठामपणे सांगितलं की ते आपल्या सुनेसोबत आहेत. त्यांची सून जो काही निर्णय घेईल तो ते आनंदाने स्वीकारतील. दुसऱ्या दिवशी स्नेहाने सगळ्यांना सांगितलं की तिला अभयसोबत राहायचं नाही, त्यामुळे ती आपल्या मुलांना घेऊन निघणार आहे. तिचं बोलणं ऐकून वसंतरावांचा चेहरा उदास झाला, पण त्यांना माहीत होतं की यावेळी त्यांनी सुनेची साथ दिली नाही तर ती कायमची या घरात कैद होऊन राहील. त्यामुळे त्यांनी आपल्या सुनेची साथ दिली. निघताना वसंतरावांनी स्नेहाला सांगितलं, सुनबाई, मी तो फ्लॅट माझ्या मित्राकडून तुझ्यासाठी विकत घेतला होता. आता तू आरामात आपल्या मुलांसोबत त्या फ्लॅटमध्ये राहू शकतेस. स्नेहाने त्यांना नकार देण्याचा खूप प्रयत्न केला, पण वसंतराव म्हणाले, तू इतकी वर्ष आमची जी सेवा केलीस त्याच्या बदल्यात मी तुझ्यासाठी काही करू शकलो तर मला खूप आनंद होईल. आता स्नेहा त्यांना नकार देऊ शकली नाही. त्यांच्या आनंदासाठी तिने तो फ्लॅट स्वीकारला. आपल्या कष्टाच्या जोरावर तिने आपला व्यवसाय आणखीन मोठा केला. मेहनतीच्या पैशातून तिने मोठी जागा विकत घेतली आणि तिथे एक मोठं किचन उभं केलं. तिच्या सगळ्या ऑर्डर्स आता त्याच किचनमधून डिलिव्हर होऊ लागल्या. वसंतराव अधूनमधून त्यांची विचारपूस करण्यासाठी येत राहिले. अभयनेही अनेक वेळा तिची माफी मागण्याचा प्रयत्न केला आणि तिला पुन्हा घरी येण्यासाठी विनवणी केली. पण आता स्नेहाच्या मनात अभयसाठी कोणतीही भावना उरली नव्हती. ना तिला अभयपासून दूर होण्याचं दुःख होतं, ना त्याच्यासोबत राहण्याची इच्छा होती. दोन्ही मुलांनीही आपल्या आईची साथ दिली आणि वडिलांसोबत राहण्यास स्पष्ट नकार दिला. स्नेहा घरातून निघून गेल्यानंतर अभयला समजलं की घर सांभाळणं किती कठीण असतं. जेव्हा त्याने एकट्याने घराची सगळी जबाबदारी सांभाळली, तेव्हा त्याला कळलं की घरात राहणाऱ्या स्त्रियांचं आयुष्य किती अडचणींनी भरलेलं असतं. जगाच्या नजरेत त्या दिवसभर घरात आरामात राहतात, पण प्रत्यक्षात घरात राहूनही त्या 24 तास कोणत्याही सुट्टीशिवाय काम करत असतात.
सणाच्या वेळी ऑफिसमध्ये सुट्टी असते, पण गृहिणीला सणाच्या दिवशी इतर दिवसांपेक्षा जास्त काम करावं लागतं. ती न थकता न थांबता कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या गरजांची काळजी घेत असते. पूर्ण रात्र जागून मुलांची काळजी घेतली तरी सकाळी लवकर उठून नवऱ्यासाठी नाश्ता बनवते. तिचं काम कधी संपत नाही. घरात कोणी आजारी पडलं तर ती रात्रंदिवस त्यांची सेवा करते. पण इतक्या लोकांमध्ये तिची तब्येत बिघडली तर तिची सेवा करणारा एखादा माणूसही अनेकदा नसतो. कारण ती जी काम करते ती तिच्याशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही. आज समाज गृहिणीच्या कामाकडे खूप छोट्या नजरेनं पाहतो. पण या समाजातील लोकांना जर एक आठवडा घरची सगळी कामं करावी लागली तर त्यांची अवस्था खराब होते. हीच आपल्या समाजाची कटू वस्तुस्थिती आहे. मित्रांनो, आमची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एक खूप मोठी शिकवण मिळते. घर सांभाळणारी स्त्री कधीच रिकामी बसलेली नसते. ती आपल्या कुटुंबासाठी दिवस रात्र न थांबता मेहनत करत असते. तिच्या कामाची किंमत फक्त पैशामध्ये मोजता येत नाही. ती स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून पती, मुलं आणि कुटुंबासाठी आयुष्य घालवते. त्यामुळे तिच्या त्यागाची आणि मेहनतीची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी. नातं टिकवण्यासाठी प्रेमासोबत विश्वास आणि प्रामाणिकपणाही तितकाच महत्त्वाचा असतो. एखाद्या व्यक्तीने आपल्याला फसवलं किंवा आपली किंमत ओळखली नाही म्हणून आपण स्वतःची किंमत कमी समजू नये. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्यातील एखादं कौशल्य, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर आपण आयुष्य पुन्हा उभं करू शकतो. स्वाभिमान गमावून कोणतंही नातं टिकवण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं राहून सन्मानाने जगणं अधिक महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना ही कथा शेअर करा. आणि अशा सुंदर, भावनिक आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आपल्या रिअल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन कथेसोबत. धन्यवाद.